उन्हाळा सुरू झालेला आहे. उन्हाळा म्हटलं की लहानापासून मोठ्यांना सगळ्या जणांना थंडगार पदार्थ खायला आवडतात. उन्हाळा दिवसामध्ये शरीराला थंडावा, मनाला तृप्ती देणारा आज आपण थंडगार फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते बघणार आहोत. अतिशय क्रीमी, टेस्टी, हेल्दी, पौष्टिक मिक्स फ्रूट कस्टर्ड लहानापासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारं आणि तितकीच पौष्टिक रेसिपी आहे. मुलं फळं खायला कंटाळा करतात, मग तुम्ही अशा प्रकारे कस्टर्ड बनवून दिलं तर ते आवडीने खातील. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर आपल्याला फ्रूट कस्टर्ड करण्यासाठी सुरुवातीला काय करायचे, जे फळं म्हणजे फ्रूट आहेत ना ते आपल्याला धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ पाण्याने, कारण केमिकल किंवा ही फवारणी केलेली असते, त्यासाठी आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि मगच आपल्याला काय करायचे, सुरुवातीला मी ते डाळिंब कट करायला घेते. समोरचा भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आपल्याला वरचा, आणि अशा प्रकारे मधला गोलाकार आणि चाकूने आहे ना बाजूला सालाना कट मारायचे चारी बाजूने. या पद्धतीने बघू शकताय, या पद्धतीने डाळिंब कट करायचं. अगदी सोप्या पद्धतीने हे डाळिंब कट होतं. आणि आपल्याला हे डाळिंब आहे ना आपल्याला सोलून घ्यायचं आहे. इथं सो राहिलेलं देखील मी याच पद्धतीने डाळिंब आहे ना सोलून घेत आहे. तरी मी इथे कस्टर्ड बनवण्यासाठी 1 लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे. म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी गायचं देखील दूध घेऊ शकता. आणि यावरची मी इथे आपल्याला साई बिलकुल काढायची नाही आहे. साई काढले की तुमचं कस्टर्ड आहे ना ते चवीला चविष्ट लागत नाही. साईमुळे आपलं कस्टर्ड मस्त क्रीमी बनतं. आता हे दूध गॅसवरती आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. आता काय करायचं, इथे मी घेतलेले कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची आहे. तुम्हाला ज्या कुठल्या फ्लेवरची आवडत असेल ना ती तुम्ही या ठिकाणी कस्टर्ड पावडर घेऊ शकता. आता काय करायचे, मी या ठिकाणी 1 लिटरचं कस्टर्ड बनवते, फ्रूट कस्टर्ड. तर इथे मी घेतलेलं आहे, पाव कप घेतलेला आहे कस्टर्ड पावडर. तुम्ही या ठिकाणी आता काय करायचं, आपल्याला इथे 1 वाटी दूध घ्यायचं आहे आणि आपल्याला हे दूध कस्टर्ड पावडरमध्ये टाकायचे. आणि ही कस्टर्ड पावडर आहे ना दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि आपण दूध गरम करायच्या अगोदर ह्याच्यामधलं अर्धी वाटी म्हणजे 1 वाटी दूध काढून ठेवलं होतं. आणि जर तुम्ही गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स केली की ती त्याची गुठळ्या व्हायची शक्यता असते. म्हणून ही कस्टर्ड पावडर आपल्याला थंड दुधामध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे बिलकुल गुठळ्या होत नाहीत. आता काय करायचं, आपल्याला गॅस आहे ना मीडियम ठेवून आपल्याला दूध आहे ना 1 उकळी काढून घ्यायची आहे. सुरुवातीला दुधाची खळखळून छान उकळी दुधाला आली की काय करायचं, आपल्याला दुधाला छान उकळी आलेली आहे. 1 उकळी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, साखर टाकायची. मी साखर घेतलेली आहे, इथे अर्धा कप घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे तुमचे साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही इथे पाऊण कप घेऊ शकता साखर, पण मला व्यवस्थित वाटते प्रमाण अर्धा कप, त्यासाठी मी अर्धा कप घेतलेली आहे. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर जास्त घालू शकता. आता काय करायचं, आपल्याला साखर आहे ना ती सुरुवातीला विरघळून घ्यायची. 1 ते 2 मिनिटे आपल्याला साखरेला छान विरघळून घ्यायचं आहे. आता साखर 1 ते 2 मिनिटांनंतर छान विरघळली देखील आहे. दुधाला देखील छान उकळी देखील आहे, बघू शकता तुम्ही. 3 ते 4 मिनिटांनंतर दुधाला छान उकळी आली की गॅस आहे तो आपल्याला मंद करायचा आहे. आता गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची नाही आहे. आता काय करायचं, दूध उकळलं की आता आपल्याला काय करायचं, दुधामध्ये कस्टर्ड मिक्स करून ठेवलं तर कस्टर्ड पावडर आहे ना ती व्यवस्थित एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायची. कारण हलवून घेतल्यामुळे जे काही बुडाला कस्टर्ड पावडर दुधामध्ये बसते ना ती पण निघते बाऊलमधली. त्यामुळे तसं करायचं. छान मिक्स होतं तर एका हाताने कंटिन्यू हलवायचं पळीनं. तुम्ही बघू शकता कस्टर्डचा कलर हलकासा बदललेला दिसत असेल, येल्लो कलर आलेला आहे. हळूहळू हे घट्ट व्हायला लागेल, म्हणून याला 3 ते 4 मिनिटे याला आपण शिजवू घेणार आहोत मीडियम गॅसवर. 3 ते 4 मिनिट झालेले आहेत, बघू शकता. हळूहळू कस्टर्ड आहे ना ते घट्ट व्हायला लागलेलं आहे. आणि जसं हे कस्टर्ड थंड व्हायला लागेल ना तसं हे कस्टर्ड घट्ट होत जातं. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशी आहे, बिलकुल गुट्ट्या झालेल्या नाहीत कस्टर्ड पावडर, त्यामुळे मिक्स करून घ्यायचे थंड दुधाने. ही एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे कस्टर्डची. आता या
एका कढईमधलं कस्टर्ड आहे ना आपल्याला मी पूर्णपणे 10 ते 15 मिनिट मी फॅन खाली किंवा सतत हलवत राहून याला छान थंड करून घेतलं आणि ह्याला आपल्याला बाऊल काय करायचं आता हे 10 ते 15 मिनिट आपल्याला हा बाऊल आहे ना आपला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि साई वगैरे येते ना ती आपल्याला होऊ द्यायची नाही आहे म्हणून सतत हलवत राहून आपल्याला हे कस्टर्ड पूर्ण थंड करून घ्यायचं। कस्टर्ड 10 ते 15 मिनिट आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। मी इथे चिक्कू चिरून घेतलेले आहेत फ्रूट कस्टर्ड करण्यासाठी ते मी फ्रूट घेतलेले आहेत। चिक्कू 2 घेतलेले आहेत, हिरवे द्राक्षे उभ्या आकारामध्ये चिरून घेतले, उभा काप मारलेला आहे। इथे मी स्ट्रॉबेरी घेतलेले आहे 4 ते 5 आणि किवी घेतलेला आहे आणि काळे द्राक्षे घेतलेले आहेत 5 ते 6 आणि इथे मी अंजीर घेतलेला आहे आणि पाण्यात आहे ना आपल्याला हे ठेवायचे। मला जास्त वेळ मी आधी चिरून ठेवलं होतं त्याच्याकरता आपल्याला हे पाण्यामध्ये ॲपल ठेवायचे म्हणजे काळं पडत नाही पाण्यामध्ये ठेवल्यामुळे। ही आपल्याला पूर्व तयारी करून घ्यायची आहे। अगोदर मी चिरून अगोदरच ठेवलं होतं आणि डाळिंब घेतलेला आहे मी एक सोलून घेतलेला आहे या पद्धतीने सुरुवातीलाच। आता काय करायचं आहे आपल्याला कस्टर्ड आहे 10 ते 15 मिनिट मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड होण्यासाठी। आता काय करायचं आपण फ्रूटसुद्धा आहे ना ते आपल्याला आणि तुमच्याकडे जे कुठलं फ्रूट असेल ना ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता म्हणजे तुमच्याकडे जे कुठले अवेलेबल असेल पण माझ्याकडे एवढे सगळे फ्रूट आहेत म्हणून मी ते वापरते। आणि फ्रूट कस्टर्ड करण्यासाठी गोडच फळं वापरायचे, आंबट फळं वापरायचे नाहीत, गोडच वापरायचे। मोसंबी संत्री असे फळं वापरायचे नाहीत। गोड पदार्थ जे असतात ना केळी ॲपल चिक्कू स्ट्रॉबेरी किवी असे वापरायचे फ्रूट। आता आपल्याला केळी टाकून घ्यायचे, इथे सर्व मी फ्रूट टाकून घेतले आणि शेवटी काय करायचं आपल्याला डाळिंब टाकायचे वरून बघू शकता आणि दिसायला तर एकदम टेम्पटिंग दिसते बघू शकता तुम्ही। आता आपल्याला फ्रूट टाकले ना एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे कस्टर्डमध्ये ना एकसारखं असं मिक्स करून घ्यायचे फ्रूटला। इथे तुमचं अतिशय क्रीमी टेस्टी मिक्स फ्रूट कस्टर्ड लहानापासून मोठ्याना सगळ्यांना आवडणारं बनवून तयार झालेलं। आता काय करायचं कस्टर्ड बनवून तयार झाले तर आपल्याला डेकोरेट करून घ्यायचे हे कस्टर्ड। मी काय इथे फ्रूट ठेवलेले आहेत चिरले होते ना त्याच्यामध्ये थोडे थोडे फ्रूट काढून ठेवलेले आहेत। इथे मी स्ट्रॉबेरी काळे द्राक्षे किवी हिरवे द्राक्षे डाळिंब मी आहे ना डेकोरेट करते। तुमच्याकडे जे कुठले फ्रूट अवेलेबल असतील त्यांनी तुम्ही हे डेकोरेट करू शकता। आता काय मी डेकोरेट केलं ना तर माझी मुलगी लगेच आली आई मला कस्टर्ड खायचे, मी लगेच तिला कस्टर्ड दिलं वाटीमध्ये आणि ती म्हणाली तुम्ही बघू शकता काय म्हणते ती। तर माझ्या मुलीला फार कस्टर्ड आवडलं तर इथे आपलं उन्हाळ्यामध्ये अगदी शरीराला थंडावा देणारा मनाला तृप्ती देणारा इथे आपलं थंडगार फ्रूट कस्टर्ड बनवून तयार झालेलं आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर पुन्हा अशाच रेसिपीमध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद।